प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना। आणि आज आपण बनवणार आहोत मिनी पॅटेटो आणि असा उकडून भरून बनवणार आहोत। असे मी बटाटे छोटे बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतली। त्याला आता आपण असं फोकणी थोडे थोडे होल पाडणार आहोत। इथं मी कढई तापत ठेवली, तेल टाकून घेते। इथं मी 2 पळ्या तेल टाकले। तेल तापेपर्यंत मी तुम्हाला दाखवते काय काय मसाले घेतले। तर बघा, हळद, धना जिरा पावडर, लाल तिखट आणि थोडीशी जिरी, किचन किंग, इथं मी टोमॅटो प्युरी केली आहे, एकच टोमॅटोची केली। इथं अद्रक लसूण, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता, इथं कांदा कापून घेतला बारीक आणि इथं कोथिंबीर। आता आपण फोडणी घालून घेऊ। तर बघा, असं आता याला आपण असं फोकणी असं थोडे थोडेसे होल पाडून घेऊ, म्हणजे मसाला त्याच्यामध्ये छान असा जाईल आतमध्ये। तर आता आपलं तेल तापलंय, आपण जिरं टाकून घेऊ। जिरं तडतडलं की लगेचच तेजपत्ता आणि दालचिनी टाकून घेऊ। आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि छान करून छान असं मिक्स करून घेऊ। त्याच्यात थोडासा 2 फोडी कांदा पण चिरला होता वाटणात अद्रक लसूणमध्ये, आणि थोडासा फोडणीला पण टाकणार आहे। तर आता छान असा हे फ्राय झालं आहे। तर आपण कांदा टाकून घेऊ। कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। कांदा गोल्डन झाला आपला, आपण आता मसाला प्युरी टाकू। प्युरी छान अशी फ्राय करून घेऊ। आता आपण याच्यात मसाले घालून घेऊ। हळद, 2 छोटे चमचे धना पावडर, 1 मोठा चमचा लाल पावडर, थोडासा कांदा लसूण, थोडासा किचन किंग। मिक्स करून घेऊ छान। थोडंसं पाणी टाकू आपण मसाले फ्राय व्हायला। मसाल्यात छान तेल सुटले, बटाटे टाकून घेऊ। आता मिक्स करून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। छान असं 5 मिनिट आपण असं तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि नंतर पाणी टाकू। तर छान असं फ्राय झालं आपलं आलू।
आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. आणि 5 मिनटं असं छान अजून थोडं पाणी घालू. उकडलेले आहेत त्यामुळे आपल्याला शिजायला जास्त टाईम नाही लागणार. थोडंसं पाणी घालू आपण आणि छान असं वाफेवर 5 मिनटं शिजून घेऊ परत. आता आपण याच्यात थोडीशी कसुरी मेथी घालतो. आता 5 मिनटं छान असं शिजू. तर छान अशी आपली मिनी आलूची सब्जी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता छान अशी. आपण याच्यावरती आता कोथिंबीर घालून घेऊ. बघू शकता. तर कशी वाटली माझी रेसिपी लाईक करून नक्की सांगा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.